नमस्कार मित्रांनो. संतोष देशमुख हत्या प्रकरणातून अजूनही महाराष्ट्र सावरलेला नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील जे कोणते आरोपी आहेत त्यातील काही आरोपी अजूनही हाती लागलेले नाही आणि इतर आरोपींना अजूनही कुठलीही ठोस शिक्षा अजून झालेली नाही. आणि अशातच परळीमध्ये पुन्हा एकदा नवीन संतोष देशमुख हत्या प्रकरण घडतंय की काय अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. एका तरुणाला काही टोळकं 20-22 लोकांचं टोळकं अक्षरशः तुडवतंय. सापालाही मारणार नाही अशा प्रकारच्या पद्धतीने एका तरुणाला मारल्या जातंय. तो विवळतोय, ओरडतोय, किंचाळतोय, परंतु त्याचा हा आवाज माणुसकी मेलेल्या या टोळक्याला कळत नाही. आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावरती पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये जातीयवादाबद्दल किंवा मार खाणारा कोण आणि मारणारे कोण याची चर्चा सुरू झालेली आहे. तर नेमकं हे जातीचं रिंगण आहे तरी काय ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. तर मित्रांनो, खरं तर साधारण काम करून पोट भरणारा व्यक्ती, त्यांचा मुलगा शिवराज दिवटे परळी तालुक्यातील जलालपूर येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी पोहोचला. त्या गावामध्ये नातेवाईक असल्याने आणि तेथील मंदिरामध्ये कार्यक्रम असल्याने हा मुलगा तिथे गेला. तिथे पंक्तीमध्ये जेवताना काही किरकोळ वाद झाला. काही टोळकं एका तरुणीची छेड काढत होतं आणि त्यावेळेस जो वाद झाला तिथे हा शिवराज दिवटे नेमका उपस्थित होता. याच गोष्टीचा राग या टोळक्याने मनात धरला. त्यानंतर हा मुलगा शिवराज दिवटे जलालपूर येथून आपल्या गावी लिंबुटा इकडे निघाला आणि त्यावेळी रस्त्यामध्ये 4 दुचाकींवर आलेले हे सगळे पोरं यांनी त्याची गाडी अडवली. त्याला उचललं, एका जंगलामध्ये घेऊन गेले, डोंगरावरती घेऊन गेले आणि अक्षरशः जीव जातोय की काय इथपर्यंत त्याला मारलं. लोखंडी रॉड, कत्ती, लाकडी जे काही होते त्यांच्या हातात वस्तू, त्याच्यानंतर बेल्ट, लाता, बुक्क्या, या सगळ्या गोष्टींनी या तरुणाला मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा आरोपींची नावे समोर आली तेव्हा अर्थात मार खाणाऱ्याची जात आणि आरोपींची जात ही कुठेतरी बघितली गेली. आणि त्यातूनच पुन्हा एकदा मराठा विरुद्ध वंजारी परळी तालुक्यामध्ये जो काही वाद आहे तो पुन्हा एकदा उफाळून आला. आज परळी शहर बंद ठेवण्यात आलेलं होतं. तर खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा आज त्या जो कोणी शिवराज दिवटे होता त्याची भेट घ्यायला मनोज जरांगे पाटील गेलेले होते. काल या प्रकारानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे सुद्धा तिथे गेलेले होते. आणि या सगळ्या प्रकारानंतर पुन्हा एकदा जातीवाद आपल्याला समोर दिसत आहे. खरं तर परळीमध्ये अंजली दमनिया यांनी सुद्धा मागणी केलेली आहे की पहलगाम मध्ये जसा हल्ला झाला त्यांनी धर्म विचारून मारलं, परळीमध्ये जात विचारून मारल्या जाते. पहलगाम येथील दहशतवाद्यांविरुद्ध जसं ऑपरेशन सिंदूर केलं तसं देवेंद्र फडणवीस परळीतील दहशतवाद्यांविरुद्ध ऑपरेशन सिंदूर करणार का असा प्रश्न अंजली दमनिया यांनी विचारलाय. जातीच्या नावाने धुडगूस घालणे, कुठल्या तरी एखाद्या जातीला टार्गेट करणे, कुठल्या तरी जातीतील तरुणांना, लोकांना एकत्र येऊन मारणे, या सगळ्या गोष्टी सुद्धा दहशतवादच आहेत. फक्त हा दहशतवाद धार्मिक नसून हा जातीय दहशतवाद आहे. आणि या जातीय दहशतवादाचे बळी कित्येक लोक ठरतायत. अर्थात जे मार खातायत तेच बळी ठरतायत असं नाही, तर या नालायक टोळक्यांमुळे पूर्ण जात बदनाम होते हे सुद्धा यांच्या लक्षात येत नाही. खरं तर दोन धर्मांमध्ये जसे कधीही वाद नसतात तसे दोन जातींमध्येही कधीही वाद नसतात. वाद असतात ते व्यक्तिगत लेवलवरती, परंतु या सगळ्या गोष्टींमुळे नंतर याला जातीय रंग येतो आणि या जातीय रंगातून महाराष्ट्राची शांतता, सुव्यवस्था बिघडते हे सुद्धा यांना लक्षात येत नाही. परंतु करणार काय? राजकीय नेत्यांना जर जातीयवादाचा ही आग जर पेटत राहिली नाही तर यांच्या मतांच्या झोळ्या भरणार नाही. म्हणून राजकीय नेते सुद्धा जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असतात. मारणाऱ्यांची कुणीतरी बाजू घ्यायची आहे, मार खाणाऱ्याची कुणीतरी बाजू घ्यायची आहे. दोन्हींचे मत
आपल्या आपल्या झोळीमध्ये पाडून घ्यायचे आणि हा जातीयवादाचा जो काही आगडोम आहे हा असाच तेवत ठेवायचा, त्याच्यात तेल ओतत राहायचं, हे काम राजकीय लोक करत असतात. परंतु अशाने महाराष्ट्र कधीही पुढे जाणार नाही. त्यामुळे हे जातीय रिंगण आपल्याला तोडावंच लागेल. आणि जर हे तोडायचं असेल तर सरकारला काहीतरी स्ट्रिक्ट ऍक्शन यावरती घ्यावी लागेल. टोळक्यांनी एकत्र येऊन साधारणतः 18 ते 22-25 या वयातले हे टोळके असतात. यांचा ब्रेन वॉश केलेला असतो. जसा आतंकवाद्यांचा ब्रेन वॉश असतो तसा यांचा सुद्धा असतो. मी यांना आतंकवादी म्हणत नाहीये, परंतु दहशतवाद हा सुद्धा एक प्रकारचा आतंकवादच आहे. मग तो धर्माच्या नावावर असेल, देशाच्या नावावर असो की जातीच्या नावावर असो, हा आपल्याला जर आपण मिटवला नाही तर येणारा काळ या महाराष्ट्रामध्ये शेकडो वर्ष साधू संतांनी केलेलं जे काम आहे ते सगळं मातीमध्ये मिळेल. महाराष्ट्रातील महापुरुषांनी जातीय भिंती गाडण्यासाठी केलेलं जे काम आहे ते या सगळ्या टोळक्यांमुळे मातीमध्ये मिळेल. आणि हे जर मिळवू द्यायचं नसेल तर सुजाण नागरिक म्हणून आपलं देखील कर्तव्य आहे आणि राजकीय पक्षांचं देखील हे कर्तव्य आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.